बाळांनो वर्ड प्रॉब्लेम चालू झालेला आहे पेज नंबर 20. Solved example. Example 1. The perimeter of a rectangle is 40 centimeter. रेक्टँगल म्हणजे हा बोर्ड आपला रेक्टँग्युलर आहे, याची पेरिमीटर म्हणजे चारी बाजूंच्या लांबींची बेरीज, त्याला म्हणायचं पेरिमीटर. द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ बाय 2. फाइंड द लेंथ अँड ब्रेथ. एक रेक्टँगल काढला. आता आपण द लेंथ ऑफ रेक्टँगल BX अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल BY, हा Y घेतला, इथं X आहे, इथं Y आहे. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिल्या काळजीपूर्वक बघा. पेरिमीटर म्हणजे काय असणार आहे, तर या चारी बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे 2x + 2y = 40. 2x + 2y = 40. का तर पेरिमीटर. मग 2 न गुणलेलं होतं, 2 न जाऊन जर 40 ला भागलं किंवा 2 न आत गुणलं, इक्वेशन नंबर 1. आणि जर समजा 2 न भागलं असतं, इक्वेशन लहान झालं असतं. आता फ्रॉम सेकंड कंडिशन, द लेंथ of the rectangle is equal to, length means x is equal to, then double its breadth by 2. दुपटीपेक्षा 2 ने जास्त म्हणजे 2y + 2. y is equal to, sorry, x is equal to y + 2. पक्षांतर केलं -2y is equal to इक्वेशन नंबर 2. 2y ला 2y जाणार आहे. बा 2x + 2y इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 ॲडिंग इक्वेशन. वन and 2. 2x + 2y = 40. x - 2y = 2. 1. 3x = 42. x = 42 ला 3 न भागलं, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12. x ची किंमत आलेली किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये भरा किंवा 2 मध्ये भरा, कुठेही किंमत भरा. पुट x = 14 इन इक्वेशन 2. 2 मध्ये किंमत भरतो. x - 2y = 2, x 14, 2y = 2, 2y = 2. हे प्लस आहे, पक्षांतर मायनस. 14 तून 2 गेलं 12. चिन्ह बदलून घेतले. 2y = 12, y = 12/2, y = 6. म्हणजेच लेंथ किती आली, लेंथ 14 आणि ब्रेथ किती आला 6. इक्वेशन 3 न गुणले जाऊन भागलं, 14 × 42. पुट इन इक्वेशन 1. 1 नंबरची इक्वेशन मी किंमत 2 मध्ये भरली, नोट्स मध्ये 1 मध्ये भरली. 2 × x 14 × 2 = 28चं पक्षांतर वजा 40 मधून 28 गेलं 12. 2 न गुणलेलं आहे, 2 न जाऊन भागलं, y = 6. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 14 अँड ब्रेथ इज 6 सेंटीमीटर. उत्तर अगदी व्यवस्थित बघून लिहा बाळांनो.